तर गाईज आज आहे दिवस दुसरा. तर आज पण आम्ही इथला राब खायला लावला आहे कालचा आणि कोण आला नाही. आमच्या दोन फक्त एकच आत्ते आले. ते बघा तिथं राब बनत आहेत आणि त्यांना जोडे पप्पा. तिकडचा वरचा राब फायनल करून झाला आहे आणि तिथले मूठ पण मी बाहेर काढून घेतले. तिथे आहेत पाठी आणि ते थोडे अजून आहेत, ते काढायचे आहेत, ते मी नंतर काढेन. रेनकोट बाहेर कडून गेलाय. मुंबईवर काय सेल लागलेल काय? तर काय आमच्या आत्या असते तो बघा. तर गाईज आमचा फायनल एवढा बनवून झालेला आणि एकदम थोडासा बाकी आहे. थोडं मी अर्धा बाकीच आहे अजून. तर आमचे ते अर्धे मूठ काढलेत आणि आता आमचं जरा प्लॅनिंग चालू आहे जेवायची. तर बघू, आता आम्ही घरी चाललो जेवायला. तर गाईज आता आम्ही चालले फायनली घरी जेवण्यासाठी आणि इथे तुम्ही बघू शकता आमच्या आत्ते व इथे पप्पा आणि मामा. आता आम्ही रिक्षा घेऊन चाललो आहे आणि आम्ही बाईक तिथे ठेवलेल्या आहेत आमच्या शेताच्या घरावर. तर ब्लॉग कंटिन्यू ठेवा मित्रांनो. तर गाईज फायनली इकडचा राब खणून झालेला आहे आणि आता तिकडचा पण राब होईलच खणून, कारण की थोडासा बाकी आहे. तर मित्रांनो आम्हाला ट्रॅक्टर आज बी नाही भेटला, म्हणजे कदाचित उद्या भेटायला पाहिजे तसं. तर मित्रांनो असं ट्रॅक्टर भेटत नाही, मग एवढं वाईट वाटतं ना, कारण की तो राब आम्ही काल घालून ठेवला आहे. तर उद्या त्याला 2-3 दिवस होतील, तर त्याच्यामुळे तो पिवळा पडेल. तर आता बघू पुढे काय होतं, ट्रॅक्टर भेटतो की नाही भेटत आहे. गाईज आमचा फायनली राब सगळा करून झाले नाही. पप्पाने आता नाश्ता आणलाय, संभूशे आणि कंट्रोल 4 तर गाईज आज दिवस आहे तिसरा. काल आम्हाला ट्रॅक्टर भेटला नाही, त्याच्यामुळे आम्ही चिखल नाही केला म्हणून भात पण नाही लावला. तरी इथे बघा शेताशीच पडलेत, कारण की दोन्ही राब करून झालेत आमचे आणि सगळे मूठ आम्ही बाहेर पण काढून ठेवलेत. पण इथं ट्रॅक्टरवाल्याचा पत्ता नाही. आता आम्ही काय बोलू पण नाही शकत त्याच्यावर, कारण की त्याचा ट्रॅक्टर झाला आहे खराब. तर मित्रांनो आज चिखल झाला तर आज आम्ही सुरुवात करू लावायला, कारण की चिखल नव्हतो पण आम्ही लावू शकत नाही आणि आमच्याकडे काही ऑप्शन पण नाही दुसरा. आणि खाली फुकट आमचा टाईम पण वेस्ट होतो आहे आणि आज 3 दिवस होतील ते मूठ करून ठेवलेत. तर मित्रांनो ते खराब झाले तर आधीच आव्हान पण कमी आहे आणि प्लस म्हणजे ते खराब झाले तर मग पुरणार पण नाही. तर बघा कंटिन्यू ब्लॉग ठेवा, तुम्हाला समजेल आज ट्रॅक्टर येतोय की नाही ते. जेव्हा या शेताला नारळ पडतो दरवर्ष आलं मै पडतो आणि आमचा ट्रॅक्टरच ना चालला, तसाच लावायचा झालाय बिगर ट्रॅक्टरशी. काय आता केवढी वाट पाहू ट्रॅक्टरची. हा नारळ आपलं या दरवर्ष आलं पडतो शेताला लावाय, तर फोडून घेतो ना आम्ही सुरुवात करतो लावाय. बाकी सगळे गावाला गेलेत. सगळे गेले PVRला तिकडे गेले ते आता आलाय तिकडे प्रोटेस्ट दिल्लीला. लढायला तू लांबला गेला. माझं काम आहे मूठ नेऊन द्यायला आणि त्यांना थोडाफार चिखल करून द्यायला. तर मित्रांनो याला बोलतात मूठ. हे असं उचलायचं, हे घेऊन जायचं. तो तर नाही लवकर. तर गाईज बिना ट्रॅक्टरच्या आवनी
पैसे लावायला घेतले जमीन आमचा ट्रॅक्टरच ना तिथे आमचं नशीबच करावं. लावायचं आहे आमचा पिकावणार कुदळ आता नशीबच करावं काय. आमचा नशीब गांडू. तर गाईज बाहेर मस्त थंड पाऊस पडतोय आणि आतमध्ये बघता एकदम चुलीवरचं गरम चिकन शिजतंय आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला मी दाखवतो तसं. तर गाईज फायनली मी इथं आलेलो आहे आणि इथं पाऊस पण आला आहे आणि इथं ट्रॅक्टर आता बनवायला घेतलं आहे आणि मी बनवून झालं नंतर थोडाच काम बाकी आहे. त्यानंतर म्हणजे आपण तिथं आपल्या शेतात. तर गाईज फायनली ट्रॅक्टर भेटलेलं आहे आणि आता म्हणजे जरा मनाला बरं वाटतं कारण की स्वतः शेतात असतात. तर आता इथं काम जोरात चालू आहे आणि तिथं मामा पण आहे ते बघू शकतो. बाप्पा आहे. तर काय तिकडे मामा बघा सगळ्यांना दपासाठी घेऊन आले आणि त्याचा आम्ही पिकअप पण मोडला आणि ते पप्पा आणि आत्या उभे आहेत. मोडला ना ते मग वाजले तर मोडले त्याची पुढे चालेल ना. तर गाईस नुकसान हो गया पिकअप टूट गया हमारा ट्रॅक्टर के मध्ये आलेल ना. तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा. तर लाईक तुम्ही करत तरी करा. तर आता सुंदर असा पाऊस पण आलेला तुम्ही बघू शकता. तर गाईस यात फायनली चिखल करून झालेलं आहे आणि आता आत्या आणि पप्पा तिकडे जोर लावला आहे बघा आणि आता ट्रॅक्टर चालला आहे कालच्या शेतान. आता या पुरा करायचे पटापट म्हणजे कसं तो पण फ्री आणि आम्ही पण फ्री. तर गाईस 3 माणसं आहेत आणि 3 शेतं आहेत. तर मित्रांनो यावर्षी कोण कामाला आलं नाही जाऊ दे नाही आलं तर नाही आलं एवढं विचार नाही करायचा. आपल्या शेवटाला आपल्यालाच करायचे. मी इथे कसं फास्ट काम चालू आहे 5 मिनटात 5 बघा कुठे गेले. आणि आता फायनली ट्रॅक्टर बघा गेले. हां तर गाईस फायनली एक वेळा सिंगल झालेलं आहे. चिखल करून सगळा डबल करायला लावलं आहे. कोणी जर नाही आला तरी ज्याची जमीन आहे तो काय वशाड ना घालत ना तर लायल्याशिवाय लायलच म्हणजे 2 दिवस लेट पण नाही 2 माणसं जेवण 2 माणसं काय ना स्वतः एक लाख घरी लायलो. आता उद्या एक लाच लावणार आहे. उद्या पण जिंदाबाद सकाळची चालू करा 7ला संध्याकाळची 7 वाजेपर्यंत घरी ते शेतातच 13 तास ड्युटी. तर काहीच मी गेलो नाश्ता आणायला. आता समोसे आणलेत 4 प्लेट म्हणजे पर पर्सन 3. तर चला आता घ्या तुम्ही पण या समोसे खाऊन घ्या. कोण नाही आले त्यांनी पण खाऊन घ्या. आता ज्याला त्याला समजलं असेल तर चला आता देऊया त्यांना. तर काहीच या समोसे खायला जालन्याच भेटले त्याने या गाड्या ना बसो. तर गाईच आज 2 शेतं लावून झालेले. एक वरचाने आहे खालचा एक बाकी आहे तो आम्ही उद्याला करून सोपा आहे झाला होता. आता ॲक्च्युलीमध्ये आता पॅकअप झालं आहे. आता आम्ही चाललो म्हणजे घरी. तर आता भेटू तुम्हाला डायरेक्ट उद्या.